पण आता उलट आम्ही बघतोय की थोडंसं कुठेतरी ती कटुता आम्हाला दिसते कमी होताना. म्हणजे पूर्वी अगदी एकमेकांचे चेहरे न बघण्या इथपर्यंत गोष्टी केल्या होत्या. आता किमान भेटणं होत आहेत, भेटी होत आहेत, भेटल्यावर हसून खेळून एकमेकांना ग्रीट करणं होत आहे. असं वाटतं पुढे भविष्यात पुन्हा काही स्कोप आहे? स्कोप असू शकत नाही याचं कारण तुम्हाला माहिती आहे की त्यांनी राज्यस्तरावरच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये काही अशी वक्तव्य केली असती तर ती विसरणं योग्य आहे. तुम्ही माननीय मोदीजी असतील किंवा माननीय अमितभाई जे सर्वोच्च पदावर आहे त्यांच्याबद्दल ज्या शब्दांचा उपयोग केला तर मला वाटतं की राजकारणात जर एवढं मजबूर नेते व्हायला लागले की इतकं अपशब्दांचा उपयोग केल्यावर सुद्धा तर कार्यकर्त्यांचं मन जे आहे ना ते मग चंचल होतं. पण सुधीर असे आहेत की अनेक नेते तुमच्यासोबत की ज्यांनी पूर्वी मोदींमध्ये टीका केली आहे, अमित शहामध्ये टीका केली आहे, त्यात आहेत की सोबत तुमच्या? असे आहेत जे नेते तुम्ही देत आहेत त्याच्यामध्ये आपण बिहारचं उदाहरण देतो साधारणतः. पण महाराष्ट्रात पण त्यांनी एक मर्यादा ठेवली होती, त्या मर्यादेच्या बाहेर नाही गेले. आणि इथं तर आम्ही सक्षम आहोत, इथं हा प्रश्नच उद्भव असं कशासाठी? पण वाटतं असं भविष्यात पुन्हा? मला तर नाही वाटत, मला स्वतः व्यक्तिगत रीतीने नाही वाटत. राजकारणात काय कधीच असं थेट नाही म्हणू शकत नाही किंवा थेट होय म्हणू शकत असं म्हणून तर सामान्य लोकांना राजकीय नेत्यांबद्दल फार आदर राहिला नाही. आता जो आदर आहे तो भीतीपोटी व्हायला लागला. तो तत्वासाठी जो आदर असायचा एक काळ असा होता की तो तत्व म्हणून आदर असायचा, विचार म्हणून आदर असायचा. आता नेते आमचं काहीतरी बिघडवतील, आमच्याबद्दल काहीतरी करतील, सामान्य माणसाला वाटतं कशाला कोणाच्या मधात जायचं. पण ह्याच्यात तर सगळ्यात मोठा ठपका तर भाजपवरच ठेवला जातो की तत्वांशी कॉम्प्रोमाइज केलं. ज्यांच्यावरती तुम्ही टीका करता तीच लोक सत्तेत तुमच्यासोबत बसतायत, त्यांच्यावर रान उठवलं, त्यांनाच मंत्रीपद केले जात आहेत, कार्यकर्ता बाजूला पडतोय, हे आम्ही बघतो की डोळ्याने. हा ठपका मेन तर भाजपवरच बसतो. असं म्हणणारे कोण आहे माहिती आहे? ज्यांनी महाविकास आघाडी स्थापन केली. नाही, मी सांगतो तुम्हाला सुधीर, चला आपण राजकीय धोरण अभिनवेश बाजूला ठेवा. मी सांगतो आहेत की नसे नेते मला सांगा तुमच्यासोबत की ज्यांच्यावरती तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप केला. हा नेहमीच होतो की आरोप? अशी एक मोठी यादी आहे ज्याच्यावर तुमच्या पक्षाचे नेते सत्तेत बसलेले आहेत तिथे. असं आहे की माननीय अडवाणीजी किंवा श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी यांनी नेहमीच पार्टी विथ डिफरन्स हे तत्व मांडलं. पण जेव्हा असं लक्षात आलं की हे जे तत्व आहे पार्टी विथ डिफरन्स ते या देशाला पुढे नेताना तुमचं सरकार जर आलं नाही तर तुमचा विचार कुठं पुढे जाईल. आणि म्हणून कधी कधी आपात धर्म म्हणून अशी एखादी गोष्ट स्वीकारल्या गेली तर त्याचं जेवढं नुकसान आहे त्याच्यापेक्षा देशहितासाठी 370 कलम रद्द झाली, प्रभू रामात अयोध्येला मंदिर झालं, आज देशामध्ये इतके हायवेज झाले, देश आज 5व्या क्रमांकाची इकॉनॉमी झाली, आज 4.5 कोटी लोकांना स्वतःच्या हक्काचं घर झालं, 80 कोटी लोकांना मोफत धान्य झालं, 1 एम्स काँग्रेसच्या कार्यकाळात होती, आज 22 एम्स झाल्या, युनिव्हर्सिटी 300 विद्यापीठं वाढली, मेडिकल कॉलेजेस झाल्या, आज स्टँडअप, स्टार्टअप, युनिकॉर्न, किती विकास काम हे करता आलं. आता कधी कधी अशा प्रसंगामध्ये भगवान कृष्णाने जे आपल्याला सांगितलं ती कृष्णनीती अवलंबी लागेल, नाही तर देशाच्या जनतेला न्यायच देता आला नसता. आणि म्हणून एखाद्या प्रसंगात तसं पक्षांनी केलं असेल. पण माननीय मोदीजींनी एक तत्व कुठं सोडलं? हम खाएंगे नहीं और खाने नहीं देंगे. ते तत्व आजही त्यांचं आहे ना. अनेक ठिकाणी असं कधी लक्षात आलं तर मग त्यावरती कारवाई करतात. ठीक आहे, हा मुद्दा ठीक आहे भाऊ. पण बघा ना, आता सरकार स्थापन होऊन 100 दिवस पण होत नाहीत. तुमच्या पक्षात तुमच्या सरकारमधल्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो इथे. म्हणजे हे मोठं सेटबॅक किंवा एम्बॅरेसमेंट नाही आहे का पक्षाचा? राजीनामा घेतलं ना, पण द्यावा 3 महिन्याच्या आत तुमच्या इतक्या गंभीर आरोपाखाली. ते ठीक आहे. आता शेवटी पिंजरा चित्रपट पाहिला आपण? जी बिलकुल. शिक्षक मास्टर एकदम प्रामाणिक, बदलत्या परिस्थितीमध्ये बदलला. आता तुम्ही म्हणाल की तो मास्तर आदर्श कसा होता? कधी कधी असं होतं, एखादा कार्यकर्ता आदर्श असतो, काही कारणांनी तो बदलतो. पण याचा अर्थ जर केला तर तुमच्याकडे प्रत्येकाची अशी तो काय बदलेल, किती % बदलेल असं काही तपासता येत नाही. पण जेव्हा तो बदलला तेव्हा कार्यवाही केली पाहिजे.